सो आपण फर्स्ट पर्सनॅलिटी बघितली होती. पर्सनॅलिटी हा पॉइंट बघितला होता. नेक्स्ट त्याच्यामध्ये थेरीज ऑफ पर्सनॅलिटी झालं होतं. फ्रॉडियन थेरी झालेली आपली. आता न्यू फ्रॉडियन पर्सनॅलिटी थेरी बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये social relationships are fundamental to the formation and development of individuals personality. आता याच्यामध्ये तीन बिलीव्स आहेत. हॅरी स्टॅकचं बिलीव आहे की that people constantly try to develop significant and rewarding relationship with others. He emphasized on the individual's efforts to reduce tensions such as anxiety. आता हॅरी चं जे म्हणणं होतं तर त्याच्यामध्ये त्याचं असं होतं की लोक त्यांची एन्झायटी किंवा टेन्शन ओव्हरकम करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जसं शॉपिंग असेल किंवा मोबाईल आहे. म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये बरेच जण मोबाईलवर गेम खेळत होते किंवा वेब सिरीज बघत होते. तर त्या टाईपचे एक सायकोलॉजी किंवा पर्सनॅलिटी बघायला मिळते. त्याच्यानंतर अल्फ्रेड was of the opinion that human beings try to achieve various relational goals, which he held it as style of life. He also aimed at individuals' efforts to overcome feelings of inferiority by perfecting himself and striving superiority. आता अल्फ्रेडचं म्हणणं असं होतं की ह्युमन बिईंग जे आहेत तर ते इन्फेरियर, म्हणजे जो कॉम्प्लेक्स असतो तर तो घालवण्यासाठी स्वतःला खूप जास्त परफेक्ट करत असतात, स्वतःला कम्पेअर करत असतात खूप जास्त. आणि त्याच्यामुळे त्यांच्यापेक्षा जर कोणी वीक पर्सन असेल तर तेव्हा ते काय करतात की तेव्हा डॉमिनेटिंग कॅरेक्टरिस्टिक त्यांचं बघायला मिळतं. नेक्स्ट आहे कॅरन हॉर्नी. Felt that the main drive of man was to cope up with anxiety. She focused on the parent-child relationship, where she studied about how people make efforts to overcome feeling of anxiety on the basis of approach of individuals towards dealing with feelings of anxiety. People were classified into three personality groups. केरन ने तीन क्लासिफिकेशन केलेत. तर त्याच्यामध्ये आता जे ॲटिट्यूड आहे पर्सनचं किंवा एन्झायटी आहे तर ती ओव्हरकम कशी केली जाते, तर त्यांचं बिहेवियर कसं असतं. तर पहिला टाईप आहे कंप्लेंट टाईप ऑफ इंडिव्हिज्युअल, दॅट इज सी टाईप. The complaint individuals are those who wish to be involved in group activities. They desire to be loved, wanted, admired, and appreciated. The complaint people are likely to gravitate towards name brand products. आता कस्टमरच्या टाईप्स मध्ये जर बघितलं तर काही कस्टमर जे असतात तर ते ब्रँडेड प्रॉडक्टच हवंय म्हणून सांगतात. ठीक आहे, म्हणजे कुठलंही गोष्ट असेल, साधा पेन जरी घ्यायला गेले तरी ब्रँडेड द्या. ठीक आहे, तर ह्या टाईपचे जे कस्टमर आहेत तर ते कंप्लेंट टाईप इंडिव्हिज्युअल्स मध्ये येतात की त्यांना ब्रँडेड प्रोडक्ट्स हवे असतात. नेक्स्ट aggressive individuals, that is type A. They are those who move against others and try to achieve success, prestige, and admiration. They want to successful and powerful. They desire to excel and see others as competitors. आता बाकीच्यांकडे म्हणजे सक्सेस आणि पॉवर या दोन गोष्टी या लोकांना हव्या असतात आणि बाकीच्यांकडे कॉम्पिटिशन म्हणून बघितलं जातं त्यांच्याकडून. तर साधारण ह्यांचं बिहेवियर असं असतं की जर समजा त्यांनी फिटनेस, त्यांचे हेल्थ जी आहे तर ती हेल्थकडे लक्ष द्यायचं ठरवलं किंवा बॉडी बिल्ड करायची ठरवली तर ते लगेच
जिम जॉईन करणार, प्रोटीन किंवा सप्लिमेंट्स जे आहेत, तर या सगळ्या गोष्टी करायला लागणार, कारण ते हेल्थ फ्रीक बनतील लगेचच. नेक्स्ट आहे detached individuals, that is type D. They are those individuals who move away from others. They create emotional distance between them and others. They prefer independence, freedom, self-reliance, self-sufficiency, and freedom from obligation. डिटॅच पीपल जे आहेत तर त्यांना इमोशनल बॉन्डिंग आवडत नाही. ते कम्प्लिटली इंडिपेंडेंट असतात. त्यांचे चॉईसेस खूप स्पेसिफिक बघायला मिळतात आपल्याला, की एखादा प्रोडक्ट ही गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी सोप असेल तरी स्पेसिफिक कंपनीचाच सोप किंवा स्पेसिफिक ब्रँडचाच सोप, किंवा एखादी गोष्ट हवी असेल तर ती नसेल तर ती नको, किंवा मग त्याच्यात जर दुसरा ऑप्शन असेल तर तो तेवढाच. ते ह्या कस्टमरला आपण प्रेडिक्ट नाही करू शकत ह्यांचं बिहेवियर. नेक्स्ट आहे ट्रेट थेरी अँड पर्सनॅलिटी ट्रेट. Trait is distinguishing relatively enduring way in which an individual is different from others. The trait theory is quantitative in nature and focus on the measurement of certain specific traits of characteristics. The trait theories make use of personality tests, scales, inventories to identify and measure individual differences in terms of specific traits. ट्रेट थेअरीमध्ये आता कस्टमरचा ऍक्सेप्टन्स असेल किंवा इंडिव्हिज्युअल प्रेफरन्सेस जे आहेत तर ते अनालाइज केले जातात. तर त्याच्यामध्ये पण आता 3 बायफर्गेशन केलेत त्यांनी: कन्झ्युमर इनोव्हेटिव्हनेस, कन्झ्युमर मटेरियलिझम आणि कन्झ्युमर इथनोसेंट्रिझम. कन्झ्युमर इनोव्हेटिझम मध्ये कन्झ्युमर इनोव्हेटिव्हनेस means how well consumers react to new product or service so that both customer and marketers are benefited from the right innovation. Consumers who are high on innovativeness are ready to try new products or brand, while consumers who are low in innovativeness are not ready to try out new products or brands. Consumer innovativeness मध्ये काय आहे की कंझ्युमर जे आहे तर त्यांचं परसेप्शन किंवा पर्स्पेक्टिव्ह काय आहे की नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांचं ते बाय करतायत की इग्नोर करतायत, किंवा त्यांना हाय रिस्क वाटते ते परचेस करताना. तर हे त्यांचं बाईंग बिहेवियर झालं. जर नवीन प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ट्राय करायला आवडत असतील तर असा कंझ्युमर जो आहे तर तो काय करणार आहे, नवीन नवीन ब्रँड आहेत किंवा प्रोडक्ट आहेत तर ते ट्राय करून बघणार आहे. नेक्स्ट आहे कंझ्युमर मटेरियलिझम. Consumer materialism is a personality trait that distinguishes between individuals who consider possession as important for their identities and lives, and those whom possessions are secondary. Individuals who are high on materialism believe in showing off uh, worldly possessions like car, bungalow, jewelry, which are very important for their identities and lives. Individuals who are low on materialism feel the worldly possessions like expensive cars, jewelry, etc. are secondary in lives. Uh, According to research, materialistic people are self-centered and selfish. They want a lifestyle full of possessions. Um, Even after buying or possessing a lot of objects, they don't achieve greater personal satisfaction. Consumer materialism मध्ये त्या लोकांना शो ऑफ करायला आवडतं आणि त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स जो असतो तर ते
एक्सपेन्सिव्ह गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्यांचं स्टेटस मेंटेन करण्यामध्ये ते घालवतात. की मोठा बंगला, मोठी कार किंवा एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी. आणि जे लो मटेरियलिझम पीपल आहेत तर ते यांच्या सेकंडरी नीड असतात या, की ज्याच्यामध्ये आधी त्यांच्या बेसिक नीड्स कम्प्लीट केल्यानंतर मग एक्सपेन्सिव्ह कार किंवा ज्वेलरी जे आहे किंवा त्यांच्या बजेटनुसार ते इन्व्हेस्ट करतात. नेक्स्ट आहे कस्टमर इथनोसेंट्रिझम. This is used to measure the customer's response to foreign goods. There are two categories of customers. Those who are high on ethnocentrism may feel that it is inappropriate to buy foreign goods because it will affect their own country's economy. They may promote Swadesh goods or Indian made products. Consumers who are low on ethnocentrism prefer to buy or may show lot of attachment towards foreign made products. They purchase products on the basis of their quality. आता कंझ्युमर इथनोसेंट्रिझम मध्ये फॉरेन गुड्स जे आहेत इम्पोर्टेड गुड्स तर त्याच्या पर्चेसिंग बिहेवियर बद्दल मेन्शन केलंय की त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत की एकतर स्वदेशी किंवा मेड इन इंडिया गुड्स प्रेफर केले जातात असा एक कस्टमरचा ग्रुप आहे. आणि दुसरा ग्रुप असा आहे की त्यांना फक्त फॉरेन मेड गुड्सच बाय करायला आवडतात. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोडक्ट पर्सनॅलिटी. What is product personality? It demonstrates the personality characteristics that people use to describe a specific product variant and to discriminate it from others. A product should be of high quality, attractive, and agreeable to large majority of consumers. Generally, attractive personality acts as a sales promotion tool in the present highly competitive marketing. A product's personality associates the products on brands with gender. आता प्रोडक्ट पर्सनॅलिटी मध्ये काय की पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत तर त्या खूप जास्त अफेक्ट करतात while मेकिंग पर्चेसिंग डिसिजन. आणि काही प्रोडक्ट्स जे आहेत तर ते त्याच जेंडरचे किंवा त्याच एज ग्रुपचे लोक जे आहेत तर ते परचेस करतात. तर ते झालं प्रोडक्ट पर्सनॅलिटी. आता त्याचे जे एक्झाम्पल आहेत तर रागा फ्रॉम टायटन इज कन्सिडर्ड टू बी फिमिनाईन. की त्यांचे जे प्रोडक्ट आहे तर ते फिमिनाईन प्रोडक्ट म्हणूनच कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर फूड प्रोडक्ट्स किंवा होम केअर प्रोडक्ट्स आहेत तर ते वुमन सेंट्रिक असतात की वुमन किंवा फिमेनाईन कन्सिडर करू शकतो की त्यांना कन्व्हिन्स कसं होईल किंवा त्या कारण इंडियन कल्चर मध्ये आपण बघतो की विमन ज्या आहेत तर त्या ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात. होम केअर प्रोडक्ट्स असतील किंवा फूड प्रोडक्ट्स असतील तर त्याच्यामुळे त्यांचं पर्चेसिंग डिसिजन जे आहे तर ते इन्फ्लुएन्स कसं होईल तर त्याच्यावर डिपेंड असतं. नेक्स्ट आहे हिरो होंडा बाईक्स कन्सिडर केल्या तर त्या मस्क्युलाईन कन्सिडर केल्या जातात की प्रोबॅबली मेल जे आहेत तर ते हे प्रोडक्ट परचेस करतात. ब्रँड personification. Brand personification is done when consumers attribute character similar to human being to a brand. It is projective technique to think about a brand if it is an individual who is using descriptions like masculine, feminine, traditional, safe or assertive. It distinguishes the brand from the competitors and creates favorable attitudes and higher purchase
intentions. Brand personification helps in differentiating brands, mainly when all the brands are offering same type of products. आता brand personification मध्ये सुद्धा हा मस्क्युलाइन किंवा फिमेनाईन प्रोडक्ट जर कन्सिडर करायचे झाले तर आता फेस क्रीम, ठीक आहे. तर फेस क्रीम मध्ये आता कॉमन किंवा पॉप्युलर ब्रँड कन्सिडर करायचं झाला तर फेअर अँड लवली, ठीक आहे. तर फेअर अँड लवली मध्ये त्यांनी 2 टाईप केले, फेअर अँड लवली फॉर फिमेनाईन अँड फेअर अँड हँडसम फॉर मस्क्युलाइन, ठीक आहे. म्हणजे ब्रँड पर्सोनिफिकेशन की त्यांनी स्पेसिफाय केले ते ब्रँड. त्याच्यानंतर सोप जे आहेत तर किंवा शॅम्पू जे आहेत तर त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करताना सुद्धा ते फिमेनाईन आहेत की युनिसेक्स यूज साठी आहेत, तर ते सुद्धा ते स्पेसिफाय करून त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात. तर इथे एक्झाम्पल आहे, Liril represented the personality that is energetic, refreshing and vibrant. आणि Coca-Cola as a friendly, charming and elegant. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्ट काय रिप्रेझेंट करतं त्याची पर्सनॅलिटी. नेक्स्ट पॉइंट आहे सेल्फ कन्सेप्ट. सेल्फ कन्सेप्ट मीन्स the desire to attain self consistency and the desire to enhance one's self-esteem. Consumers prefer to buy products or services and patronize retailers that closely related to their own self-image. Consumers purchase goods and services which according to them have similar image and closely corresponds to their self-image. आता ह्याच्यामध्ये सेल्फ कन्सेप्ट मध्ये कंझ्युमर जे आहेत तर ते काही स्पेसिफिक शॉप्स आहेत किंवा स्पेसिफिक पर्सन आहेत तर त्यांच्याचकडून प्रोडक्ट किंवा गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करतात. त्यांना सेल्फ इमेज खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आता ह्याच्यामध्ये त्यांचं स्टेटस येऊ शकतं किंवा त्यांची लाईफस्टाईल सुद्धा येऊ शकते की फॉर एक्झाम्पल जर त्यांना कपडे शिवायचे असतील तर कपडे शिवणारा टेलर त्यांचा ठरलेला असतो की त्यांच्या स्पेसिफिकेशन नुसार त्यांच्या इमेजला सूट होतील असे कपडे तो शिवून देतो. तर त्यांचे प्रेफरन्सेस खूप जास्त स्ट्रॉंग असतात. ह्याच्यामध्ये मल्टिपल सेल्स बघूया. According to researcher, instead of considering an individual as a single self, it would be appropriate to think of consumers having multiple selves. The behavior of an individual is said to have multiple selves as a single consumer will act in different way with different persons and in different situations. आता अकॉर्डिंग टू रिसर्च पर्सनचं जी इमेज आहे किंवा पर्सनॅलिटी आहे, बिहेवियर आहे तर ते सेम राहत नाही कधीही. त्याच्यामध्ये मल्टिपल ट्रेट्स आहेत. आता कन्सिडर करायचं झालं तर तुमचंच एक्झाम्पल कन्सिडर करा की तुम्ही कॉलेजमध्ये येता तेव्हा लेक्चरला कसे असता, त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजच्या बाहेर पडल्यानंतर तुमच्या फक्त फ्रेंड्स सोबत कसे असतात, तुमचे स्कूल फ्रेंड्स असतील, कॉलेज फ्रेंड्स असतील, तुमच्या पॅरेंट्स समोर कसे असतात, तुम्ही स्टाफ रूम मध्ये साईन वगैरे घ्यायला येता तर तेव्हा तुमचं बिहेवियर कसं असतं किंवा शेजाऱ्यांसोबत बोलताना तुम्ही कसे बोलत असता. तर हे तुमचं बिहेवियर जे आहे तर ते चेंज होत असतं की फ्रेंड सोबत एकदम इन्फॉर्मल बिहेवियर असतं, ठीक आहे. तेच पॅरेंट्स किंवा टीचर्स समोर आपण जरा अदबीने बसतो किंवा रिस्पेक्ट देऊन बसतो. त्याच्यानंतर नेबर्स असतील तर त्यांच्या समोर आपली इमेज चांगली ठेवायची असते तर त्याच्यामुळे तसं वागलं जातं.
आणि म्हणून नेबर्स जे असतात तर ते कम्पेअर करत असतात त्यांच्या मुलाला की हा तुझा मित्र बघ किंवा तो बघ. ठीक आहे. हे मल्टिपल सेल्फ मध्ये येतं की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू ग्रुप और पर्सन तुमचं बिहेवियर जे आहे तर ते चेंज होत जातं. The marketer must understand that they have to market their products and service to suit the consumer's self-image. Every individual has a unique self-image which depends on their knowledge, experience, background, etc. An individual self-image consists of personality traits, skills, habits, behavior, possessions, etc. Researchers may say that an individual can possess any of the following self-images. First one is a actual self-image. How consumers see themselves. Actual self-image मध्ये कंझ्युमर किंवा तो पर्सन जो आहे तर तो स्वतःची इमेज म्हणजे स्वतःला काय समजतो, त्याचं अंडरस्टँडिंग लेवल काय आहे. आपण मॅस्लो की हायरार्की मॅस्लो नीड थेअरी बघितली आहे. तर त्याच्यामध्ये जे सेल्फ इस्टीम आहे तर सेल्फ इस्टीम मध्ये इंडिव्हिज्युअल जो आहे तर तो स्वतःला व्यवस्थित ओळखत असतो. किंवा जोहरी विंडो बघितल्या तर त्याच्यामध्ये आय नो अँड यू नो किंवा आय नो यू डोंट नो हे जे एरिया जे आहेत तर त्याच्यानुसार त्या पर्सनचे ऍक्च्युअल इमेज काय आहे किंवा त्याची आयडेंटिटी काय आहे. नेक्स्ट आहे सोशल सेल्फ इमेज. हाऊ कन्झ्युमर्स फील अदर सी देम. पर्सनला बाकीचे त्याच्याकडे काय म्हणून बघतात तर ह्याचा सुद्धा विचार केला जातो. आता सेल्फ इमेज मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी असू शकतात की इंडिव्हिज्युअल ज्या ग्रुपमध्ये वावरेल तर त्यानुसार त्याचे ड्रेसिंग सेन्स आणि चॉईसेस चेंज होत जाणार. फ्रेंड सोबत असताना टी शर्ट जीन्स किंवा टॉप जीन्स असे क्लोथ जे आहेत तर ते प्रेफर केले जातील की कारण तिथली इमेज चेंज होती. तेच कॉलेजमध्ये आल्यानंतर तुमचा युनिफॉर्म किंवा ड्रेस कोड जो आहे तर तो वेअर करणं. सोशल सेल्फ इमेज मध्ये तुम्ही प्रोफेशनल कोर्सला जाता तर त्याच्यामुळे ती आयडेंटिटी रिफ्लेक्ट झाली पाहिजे किंवा ते इम्प्रेशन पडलं पाहिजे. त्याच्यामुळे हळूहळू तुमचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते चेंज होत जाणार आहे. की तुम्हाला माहितीये की लोक तुमच्याकडे काय बघतात, की तुमची आयडेंटिटी काय आहे. त्याच्यानंतर आहे एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेड सेल्फ इमेज. हाऊ कन्झ्युमर्स एक्सपेक्ट टू सी देमसेल्फ ॲट सम स्पेसिफाईड फ्युचर टाइम. आता एक्सपेक्टेड सेल्फ इमेज मध्ये तुम्ही स्वतःला मॅनेजरियल लेवलला जर कन्सिडर करत असतात, आता तुम्ही बॅचलर करताय तर मॅनेजरियल लेवलला पोहोचेपर्यंत तुम्ही जे पोहोचण्यासाठी तुम्ही जे नॉलेज किंवा एक्सपिरियन्स घ्याल तुमचा फ्युचर प्लॅन ठरलाय. पण मग त्याच्यामुळे तुमचं पर्सनॅलिटी ट्रेट जे आहेत तर ते चेंज होणार आहेत. की तुमचं बाईंग बिहेवियर आहे, सोफिस्टिकेशन आहे, त्याच्यानंतर तुमचे पर्चेसिंग स्टाईल जी आहे, कम्युनिकेशन आहे, तर ह्या सगळ्या मेथड हळूहळू चेंज होणार आहेत. नेक्स्ट आहे आयडियल सेल्फ इमेज. हाऊ कन्झ्युमर्स वुड लाईक टू सी देमसेल्फ. ह्याच्यामध्ये आयडॉल पण असू शकतात किंवा त्यांचे एक्सपेक्टेशन पण असू शकतात की आत्ताची माझी इमेज किंवा आयडेंटिटी जी आहे तर ती मला कशी बनवायची आहे किंवा मला कोणासारखं बनायचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्यापैकी बरेच जण आता फिल्म ऍक्टरला फॉलो करतात किंवा ऍक्ट्रेसला फॉलो करतात किंवा क्रिकेटर्स असतील. बरीच लोक आहेत किंवा काही जण खरंच सोशल वर्कर आहेत काही किंवा बिझनेस पर्सन्स आहेत तर त्यांना फॉलो करत असतात की मला यांच्यासारखं बनायचंय. मग ती इमेज जी आहे तर ती क्रिएट होत जाते, बिल्ड होते माइंड मध्ये
की मला असं व्हायचंय, तर त्याच्यामुळे जे बाईंग बिहेवियर जे आहे तर ते सुद्धा चेंज होत जातं. किंवा नेचर आहे किंवा जनरल बिहेवियर जे आहे तर ते सुद्धा चेंज होतं. नेक्स्ट आहे आयडियल सोशल सेल्फ इमेज, हाऊ कन्झ्युमर्स वुड लाईक टू अदर्स टू सी देम. कन्झ्युमरला किंवा पर्सनला लोकांनी माझ्याकडे काय म्हणून बघावं, हे जे त्याचं परसेप्शन असतं ते सुद्धा कन्सिडर केलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करूया की आपण ऍड वगैरे बघतो की त्याच्यामध्ये कोणाला तरी डॉमिनेट केलेलं असतं आणि मग तो पर्सन जो आहे तर तो पुढे जाऊन स्टडी वगैरे करतो आणि मग IAS किंवा एक्झाम देऊन ऑफिशियल लेवलला जातो. तर हे काय आहे की आयडियल सोशल सेल्फ इमेज, की त्यांनी त्याची इमेज जी आहे तर ती चेंज केली. तर हे डिफरंट सेल्फ इमेजेस आहेत. The consumers choose those products as their best choice which matches their personal images. The knowledge of different types of self-images of the consumer will help the marketer to build appropriate marketing strategy programs. Application of consumer self-image enable the marketers to the market in which product can be targeted. The marketer can conduct market segmentation programs with reference to specific consumer self-image, and then accordingly uh, position their products or service to suit the consumer social status and lifestyle in varied products and categories. आता कन्झ्युमरचे जे प्रेफरन्सेस असतात किंवा बाईंग बिहेवियर जे आहे तर ते त्यांच्या इमेजवर डिपेंड करतं. आता जर आपण इन्कम लेवल जर कन्सिडर केली तर मिडल क्लासचे लोक जे आहेत तर ते त्यांचं बाईंग बिहेवियर कसं असतं की ते त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशा गोष्टी घेतात. ठीक आहे, म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह घ्यायला जात नाहीत. कांद्याचे किंवा साखरेचे भाव जरी वाढले तरी त्यांना अफेक्ट होतं. म्हणजे तेच जर हाय क्लास पीपल बघायला गेलो तर त्यांना ह्याचा फरक पडत नाही, त्यांना ब्रँडेड प्रोडक्टच हवी असतात. मग त्याच्या प्राइजेस वाढल्या तरी ते त्यांच्या इमेजला सूट होत असतात. मग घड्याळ घ्यायचं झालं तरी पण कुठच्या ब्रँडचं घ्यायचं किंवा सूट असेल, मोबाईल असेल मग तो पण ऍपलचाच असायला हवा, लॅपटॉप असेल मग तो पण त्याच ब्रँडचा असायला हवा. तर हे झालं सेल्फ इमेज, कारण ती रिफ्लेक्ट करते, त्यांची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करते सोसायटीवर. तर त्याच्यामुळे ते खूप जास्त कॉशियस असतात. आणि मार्केटर्स जे आहेत तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अनालाइज करतात, त्याचा डेटा कलेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल यूथचं परचेसिंग बिहेवियर फूडच्या बाबतीत बघितलं तर पिझ्झा आणि बर्गर किंवा चायनीज फूड असेल तर ते प्रेफरन्सेस आहेत. तर त्याच्यानुसार मार्केटमध्ये असे बरेच स्टॉल, कॅफेज ओपन होत आहेत. ठीक आहे, कारण ते बाईंग बिहेवियर आहे त्या स्पेसिफिक एज ग्रुपचं. किंवा क्लोथ मध्ये परचेसिंग बिहेवियर बघितलं तर फिमेनाईन परचेसिंग जास्त आहे किंवा त्यांच्या रिलेटेड प्रोडक्ट्स खूप जास्त आहेत. कारण खरेदी स्त्रिया खूप जास्त करतात किंवा त्यांचे चॉईसेस खूप जास्त असतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर तो मार्केटर अनालाइज करतो आणि त्याच्यानुसार ते प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जे आहेत तर ते मार्केटमध्ये आणतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे कन्झ्युमर परसेप्शन. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.